देवस्थान आणि वेतन जमिनी संदर्भात 343 प्रकरणांमध्ये नोटीस आहेत। नियम उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यानं या नोटीस आहेत। निवासी वापराकरता दिलेल्या जमिनीचा वापर व्यावसायिक वापराकरता होत होता असं निदर्शनास येत आहे। शाळांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिल्याचं प्रकरण आणि या संदर्भात अधिकाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करावी आणि चौकशी सुरू व्हावी अशी युवक काँग्रेस आता मागणी करत आहे। इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटतोय। सरसंघचालकांची कसाब सोबत तुलना केल्यानं वाद निर्माण झालाय। वादग्रस्त विधानानंतर केनेकरांचा जलीलांवर हल्लाबोल है। तो देखिए ना, मतलब ये ऐसी ही सोच वाले लोगों ने इस देश को कमजोर किया है। आरएसएस जैसी संगठन का एक बड़ा नेता अगर इस तरह की अगर बात करता है तो मैं ऐसे नेताओं की तुलना जो है वो अजमल कसाब जैसे लोगों से करता हूँ। अजमल कसाब क्यों आया था पाकिस्तान से? इस देश को तोड़ने के लिए आया था, इस देश को कमजोर करने के लिए आया था। अरे ये देश का मुसलमान है, वफादार मुसलमान है, जो इस मिट्टी को दिन में 5 मरतबा चूमता है, जिसने अजमल कसाब को अपनी कब्रिस्तानों के अंदर दफन नहीं करने देंगे हम। ये फैसला लिया हुआ है। देशाच्या नव्हे तर जगामध्ये चालणाऱ्या राष्ट्रनिष्ठ हे देशभक्त संघटन जे सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन आहे त्याचे प्रमुख आरएसएसचे मोहन भागवतजी यांची तुलना 26/11ला हमला करणाऱ्या अजमल कसाब बरोबर केली। खरं तर हे वक्तव्य, या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो। त्यांना एकच सांगू शकतो, देशभक्त आणि देशद्रोही याच्यातली तुम्हाला खरं तर तुलना माहीत नाहीये। तुम्ही देशद्रोह्यांच्या विचाराची मानसिकतेची माणसं आहोत आणि त्यामुळे तुम्हाला या देशातल्या नागरिकांची माफी मागावी लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।